नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आताच्या क्षणाचे सर्वात महत्त्वाचे अपडेट्स आम्ही घेऊन आलेलो आहोत. गेल्या काही तासांपूर्वी आपण एक लाईव्ह प्रदर्शित केला होता, ज्यामध्ये आपण बघितलं बदलापूरमध्ये जे काही अत्याचार प्रकरण घडलं होतं, त्या प्रकरणामध्ये जे काही आंदोलनामध्ये सहभागी झालेले नागरिक होते, त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिल्या की बदलापूर कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये जे कोणी स्वीकृत नगरसेवक म्हणून ज्यांना भाजपाने संधी दिलेली आहे, त्यांची निवड का म्हणून करण्यात आली. अनेक असे स्वीकृत नगरसेवक म्हणून चेहरे असताना त्यांनी आवाज उठवला. त्या ठिकाणी अनेक बदलापूरकरांनी देखील आक्रोश व्यक्त केला. संतापजनक वातावरण जे आहे आपल्याला बघायला मिळालं. अनेक प्रसार माध्यमांनी देखील ह्या गोष्टी ज्या आहेत, या बातम्या ज्या आहेत त्या लावून धरल्या आणि त्यामुळे कुठेतरी आता सूत्रांनुसार अशी माहिती मिळते आहे की स्वीकृत नगरसेवक पदासाठीची जे काही ज्यांना संधी मिळाली होती भाजपाच्या माध्यमातून, ज्यांचं संशयास्पद आरोपी म्हणून बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये नाव देखील समोर येत होतं, ते आता राजीनामा देणार आहेत अशी माहिती मिळते आहे सूत्रांनुसार. मात्र अद्यापही जे आहे स्पष्ट ही माहिती होत नाहीये, परंतु खरंच ते राजीनामा देतील का? मग आता जर ते राजीनामा देणार असतील तर हा जो आदेश आहे पक्षांच्या माध्यमातून घेतला जातोय, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून घेतला जातो आहे का कुठेतरी बदलापूरकर यांनी जे काही बातम्या लावून धरल्या किंवा जो काही बदलापूरकरांचा आक्रोश आहे तो पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळाला, त्यामुळे हा दबाव त्यांच्यावर आला का हे बघणं गरजेचं ठरत आहे. आपण बघितलं ज्या ठिकाणी हे आंदोलन पार पडले त्याच ठिकाणी बदलापूरकरांच्या नाकावर टिचून कुठेतरी मोठे मोठे बॅनरबाजी जी आहे ती केली जात होती. ती देखील आपण सकाळी लाईव्हच्या माध्यमातून बघितली आणि आपण बदलापूरकरांना देखील हा प्रश्नचिन्ह उपस्थित केला सगळ्यांनीच की खरंच त्या चिमुकल्यांना न्याय मिळाला का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. राजीनामा जर आला तर आम्ही तुमच्यापर्यंत ती बातमी नक्कीच पोहोचवणार आहोत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांना कोणाला ही संधी स्वीकृत नगरसेवकाची मिळाली होती ते आता राजीनामा देणार असल्याची माहिती मिळते. मात्र अद्यापही ही माहिती स्पष्ट झालेली नाहीये. तुमच्याकडे काही माहिती असेल तर तुम्ही सुद्धा आपले बदलापूरशी संपर्क साधून नक्कीच देऊ शकता. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. पण पुन्हा एक महत्वाचं म्हणजे काही या पुन्हा एक अफवा आहेत का की राजीनामा देणार आहेत? कारण ज्या काही आक्रोश बदलापूरकरांचा व्यक्त होतोय, प्रत्येक पक्ष पुढे येऊन जो आहे आता बोलायला लागलाय. अनेक जण जे आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून यांच्यावरती आळा घालण्याचा प्रयत्न करतायत की यांना स्वीकृत नगरसेवकाची संधी का मिळाली. मग हा बदलापूरकरांचा आवाज कुठेतरी दाबण्यासाठी फक्त पुन्हा एकदा असं बोललं जातंय का की राजीनामा देणार आहेत की खरोखर राजीनामा येतो, हे बघणं गरजेचं ठरणार आहे. बदलापूरकरांना तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की येऊ द्या आणि बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. धन्यवाद.